तुम्हाला माहित आहे, आज छान वाटलं मला. नसेल माहीत तुम्हाला, कसं माहीत असेल ना मी सांगितल्याशिवाय. सांगते काय छान वाटलं सांगते. मी सकाळी आल्यानंतर शॉपमध्ये काय काय कुटाणे झाले, अचानक काय काय गडबडीमध्ये काय काय होतं, तयार केलेल्या गोष्टी ऑल्ट्रेशनच्या क्लायंटचा कॉल आल्यानंतर मी सांगते नाही ना झालं, मी विसरले, करते एका काकूंचा कॉल आला होता आणि ते गाऊन मी करायला घेतले. 4 गाऊन होते ऑल्ट्रेशनचे. मी ऑलरेडी ते करून ठेवलेत आणि ते करूनसुद्धा त्याला 3 महिने झाले होते, जवळजवळ 3-3.5 महिने. सो मी विसरली ते गाऊन केलेत म्हणून आणि मी करायला घेतले तर ते झालेले आहेत ऑलरेडी. मग हे सगळं करता करता थोडं पाणी पिते, कारण बराच वेळ मी उभे होते आणि लागली तुमच्यासोबत बोलायला लागली आहे, तहान लागली होती मला. तर त्यांचे गाऊन चेक करता करता समोर एक जण आल्या आणि मला वाटलं ॲज अ क्लायंट आहेत, सकाळी आल्यापासून पटापट आज क्लायंट चालू होते. त्यांच्या मागे परत ते काका घ्यायला आले गाऊन, त्या गाऊन दिले काकांना. तोपर्यंत अजून दोघी आल्या, साडी फिको फॉलो दिलेली त्या घ्यायला सासवासून आणि पुन्हा साड्या द्यायला. तोपर्यंत अजून 3 जणी खालून रोडवरूनच सांगत होत्या एकमेकींना काहीतरी आणि माझ्याकडे बघून त्या स्माईल करत होत्या. मला वाटलं बहुतेक मला त्या भेटायला याव्या आणि त्या खरंच आल्या. तर माहीत आहे, पहिल्यांदा जी आलेली एक ताई होती ती आणि नंतरच्या 3 ताई ह्या आपल्या सबस्क्रायबर होत्या, म्हणजे आपल्याला भेटायला आल्या होत्या त्या आपले व्हिडिओज पाहून. तर खूप गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. तर त्या तिघी ज्या आल्या होत्या जावा होत्या, तर त्यांना थोडंसं घाई होती, त्याच्यामुळे त्या म्हणाल्या पुन्हा निवांत येते मी ताई, ते चाकणला राहतात. तर इकडे आले तळेगावला तर येते नक्की भेटायला नेक्स्ट टाईम. म्हटलं नक्की या निवांत, कधीही या, मी आहे शॉपवरती, भेटू आपण. आणि दुसरी ताई जी होती ती इथेच होती राहायला, ती ऑलरेडी शोधत होती कुठे काय शॉप आपलं. आणि ती आपल्याकडे आली होती नऊवारी साड्यांची इन्क्वायरी करण्यासाठी. आणि तिने समोर मला पाहिल्यानंतर ती एकदम सरप्राईज की ज्यांना मी शोधतीये त्या इथेच आज आणायचे भेटले की म्हणून. अचानक भरपूर गप्पा झाल्या, भरपूर आम्ही छान गप्पा मारल्या, एकमेकींची ओळख काढली, बऱ्याच गोष्टी एकमेकींना विचारल्या, एकमेकींना माहिती दिली घेतली, कॉन्व्हर्सेशन खूप झालं, भरपूर गप्पा झाल्या. पण गंमत अशी झाली, चौघीही ताईंना व्हिडिओमध्ये यायला अजिबातच म्हणजे हे नाही का, नको आमच्या घरी चालणार नाही किंवा एखाद्याला नाही आवडत फॅमिली मेंबर्सना वगैरे, त्या बिचाऱ्यांना व्हिडिओमध्ये येताच आलं नाही. आणि त्या कोण होत्या ते तुम्हाला दाखवताच मला येणार नाही. सो मला असं वाटतं नेक्स्ट टाइम तुम्ही कोणी जरी आलात तर या हो माझ्या व्हिडिओमध्ये. काय फरक पडतोय की माझ्या शेजारी तुम्ही उभे राहिलात तर मी दिसतेच की तुम्हाला व्हिडिओमध्ये. उलट कुठेतरी आपण भेटलो ह्याचा छान एक साक्षीदार राहील ना आपल्या व्हिडिओ, आपला जो व्हिडिओ आहे तो, किंवा एक छान सुंदर आठवण राहील, गोड आठवण राहील. कधी काही दिवसांनी मी जर पुन्हा ते व्हिडिओज पाहिले किंवा तुमच्यासोबत ते शेअर केले तर ते लाईफ टाईमसाठी डायरी आपल्याकडे राहतात ना, आठवणींच्या गोड आठवणी साचतात. सो तुम्ही कधी आलात तर नक्की माझ्या